हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। बरेच दिवस झालं आपला रेसिपीचा व्हिडिओ एक पण आपल्या आलेला नाही, तर खूप छानपैकी मेथीची भाजी भेटली होती। उन्हाळा तर खूप आहे, पण खूप ताजी ताजी मस्तपैकी मेथीची भाजी भेटली। तर काल गुरुवारचा बाजार होता आमच्या इथं हिवऱ्यामध्ये, तर त्या हिवऱ्यात म्हणजे बाजारातून मेथीची भाजी खूप छानपैकी आणली। जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केलेला, लाल तिखट, हळदी पावडर, जिरे, मोहरी आणि कांदा घेतला। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। हे पहा, तेल तर खूप छानपैकी गरम झालेलं आहे। जिरे मोहरी टाकताच तडतडत आहेत। कांदा पण टाकून घेऊ। जिरे मोहरीचा एवढा मस्तपैकी सुगंध असा वास येत आहे। कांदा गोल्डन ब्राऊनवर आता आपण भाजून घेऊ। मेथी पण मी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे। कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊनवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। अधूनमधून हलवून घेऊ, कारण की खाली लागता कामी नाही म्हणून। उन्हाळा चालू असल्यानं अशा ताज्या हिरव्यागार भाजीपाला भेटणं आता खूप अवघड आहे, कारण की उन्हाळ्याचं तापमान जास्त असल्यामुळं। मार्च एंडिंगच आहे, तर उन्हाळा खूप आहे। आणखीन एप्रिलचा महिना, मेचा महिना अजूक राहिलेलाच आहे, तरी मार्च एंडिंगलाच ऊन खूप लागत आहे। खूप छानपैकी गोल्डन ब्राऊनवर कांदा झालेला, लाल तिखट, हळदी पावडर टाकून घेऊ। मस्तपैकी मिक्स झालेला आहे। आता आपण स्वच्छ मेथी धुवून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ, जे आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे ते कूट टाकायचं आहे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट जास्तच टाकायचं, कारण की भाजीमध्ये खायला खूप छान लागतं म्हणून। झाकण ठेवून आपण 5-6 सेकंद मस्तपैकी भाजीला वाफ देऊन घेऊ। हे पहा, 5-6 सेकंद झालेले आहेत। आता मस्तपैकी आपण हे भाजी पहा किती मस्त शिजलेली आहे। आता आपण हे भाजी काढून घेऊ। खूप छान तयार झालेली आहे। वास तर खूप छान येत आहे या भाजीचा, मेथीच्या। हे पहा, मस्तपैकी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे।
जाडसर शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे, खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे. जर तुम्हाला एकदम प्लेन बारीक पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरचा यूज करून सुद्धा बारीक घेऊ शकता. मी खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे आणि खूप छानपैकी मेथीची भाजी अशी तयार झालेली आहे. जाडसर कूट अशा म्हणजे ह्यासाठी केलेला आहे की मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट जाडसर शेंगदाणे असे म्हणजे भाजलेले दाताखाली आले तर खमंग असं तोंड पडतं त्यासाठी. चला तर मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चला बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये.